अद्वितीय ब्रह्म पाही अनेक दुसरे काही नाही। या परमतत्वापर्यंत आमची ज्ञानेश्वरी, पण त्याचं काय करायला पाहिजे ते 5व्या चरणात सांगितलं। छप्पन भासेता केलाचे गौरव, छप्पन भासेता केलाचे गौरव। बोला 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 बोला। भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, भवार्ण वेनाव उभारिली। पण मला अपेक्षित काय होतं, मी एक डॉट बॉल टाकलं होतं तुम्हाला, म्हणजे मला पाहिजे होतं श्रवणाचे मिसे बैसावे येऊणे। आपण ते अध्यात्म ऐकत असताना काय केलं पाहिजे, श्रवणाचे मिसे बैसावे येऊणे, साम्राज्य भवनी सुखी नांदे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। म्हणून तर ज्ञानोबाराने असं लिहिलंय, का मंत्रेची वैरी मरे, ता काया बांधावे कटारे, दो रोग जाय दूध साखरे, तरी निंब क्या प्यावा, तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्ष अशा श्रवणाची माझे। हे श्रवण करत असताना मग कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करा गड्या, कोणी ज्ञानेश्वरीचं श्रवण करा। म्हणून तर समर्थाचे पंक्ती भोजने, या सप्ताहात सुद्धा समर्थाचं भोजन आहे ते ज्ञानोबा राहायचं आहे। समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने, अरे मोक्षची लाभे। विठ्ठल 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 या ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहायला गेलं तर काय मिळत आहे, या खेचर्याच्याही म्हणा, खेचर्याच्याही म्हणा, अनिल सात्विकाचा पाणा, का श्रवणा सवे सुमना, समाधी जोडे। अशा प्रकारचं फक्त एकच आहे की आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा। भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरे, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी। नाथबाबांना काय सुंदर लिहिले, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका। काय उभी ती, अरे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका। ज्या ज्ञानोबरायच्या आचार क्षेत्रामध्ये कलंक नाही, ज्या ज्ञानोबरायच्या वैचारिक क्षेत्रामध्ये कलंक नाही, आणि ज्या ज्ञानोबरायच्या भावनिक क्षेत्रामध्ये कलंक नाही। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची वाचिता गीतेची टीका। पण हळूच आमचे नथुबाबा म्हणायचे, ज्ञान होय अतिभाविका। हे गिराईक समोरच आहे सगळा, ज्ञान होय अति भाविका ग्रंथार्थिया, त्याला ती अट आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।
भावनिक असला पाहिजे, ध्यानात ठेवा. जसं आम्ही सांगतो नामचिंतन करताना दोनच आम्ही अटी सांगतो. एक, तो माणूस असावा गड्या, ओ माणूस असावा आणि तो जिवंत असावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुंदर योग केलेला ध्यानात ठेवा. इगणे म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येऊणे साम्राज्य भवनी सुखी नांदे. एवढं वर्णन केल्यानंतर नामदेव महाराजांचं पोट भरलंच नाही. ते शेवटच्या चरणामध्ये नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी संपलेले काउंट डाऊन झालेले ध्यानात ठेवे की नाही. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी ही नाही बरं का, तुम्ही व्रत नियमन करावे ही नाही ओवी. एक ओवी म्हणजे कोणती ओवी आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितली होती
ती ओवी तुम्हाला सांगतो. ऐशिया प्रतिती बोध सागरी तू आपण या ते कल्लोळू एक करी, मग जव पाहसे चराचरे तव तोची आहे. या जाननियाचा चेवो तुझ आला ना म्हणती देवो, आता द्वेत स्वप्न वावो झाले की नाही ओवी अनुभवायची. म्हणून झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करूया, ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करूया. इथं फार मोठं भाग्य ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये अशा प्रकारचं. म्हणून जे योग्य असेल ते आमच्या परंपरेतलं ध्यानात ठेवा. हे परंपरेतलं कीर्तन म्हणजे दादांच्या परंपरेतलं, ज्याला साखरे परंपरा म्हणतात, ज्याला श्रीरंगनाथम गुरुराजवर्यम व मोक्षुनाम ज्ञानदानेक दक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत वेदान वरिष्ठम. म्हणून दादाच्या परंपरेतलं म्हणजे साखरे परंपरेतलं, हे गुरुजीच्या परंपरेतलं चिंतन आहे. त्याच्यातलं योग्य असेल ते तुम्ही स्वीकार करा, जे अयोग्य असेल ते माझ्या पदरात टाका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. बोला बोला तुकाराम 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी पूज्य आदरणीय गुरुवर्य रामराव महाराज हिंडगे गुरुजी यांची सेवा झाली. आपल्याला सर्वांना उठू नका, बसा, थोडंसं तिकडं पॅक झालेलं आहे बरं का, बसा खाली. अत्यंत सुंदर सेवा झालेली आहे. आज ज्यांची सेवा होती अशा आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य गुरुमाऊली मनीषानंद पुरीजी महाराज यांची सेवा होती. परंतु काही शारीरिक विकलांगता, स्वामीजी प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे आज येऊ शकले नाही. तरीसुद्धा ही सेवा स्वामीजींचीच झालेली आहे. गुरुजीच्या रूपानं तेच बोललेले आहेत. ज्या महापुरुषांनी या पारायण सोहळ्याला खूप मोठा आधार आकार दिला, असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव असणारे स्वामी 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज, स्वामीजी काही कारणामुळे प्रकृतीमुळे येऊ शकले नाही. तरी त्यांनी सांगितलं मी हे कार्यक्रम रोज पाहतोय आणि कार्यक्रमाला माझा दोन्ही हात वरी करून आशीर्वाद द्यावा. त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. स्वामीजींनी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद पत्रक पाठवलेलं आहे. मी ते वाचून दाखवतो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिलेश्वर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा व सर्व संत महतांच्या कृपेने आज आपल्या पुण्यपावन सेलूनगरीमध्ये साजरा होत असलेला भव्य दिव्य आई ज्ञानेश्वरी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा या निमित्तानं साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक समस्त सेलूकर मंडळी व समस्त प्रचारक मंडळी व इतर सर्व सहकारी मंडळी
सेलूतील सर्व महाराज मंडळी यांच्या अथक परिश्रमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा संपूर्ण सेलू तालुक्यातील 151 गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करून या पारायणाचा सांगतेचा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे स्वामीजींचे शब्द आहेत बरं का. हा भव्य दिव्य सोहळा भगवंताच्या कृपेने साजरा होत आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे दिव्य अमृत आहे. कारण भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आई ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सांगतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पावने पातुरो आम्ही, कैशी दैवाची आगळीक नेणीचे, जैसे ताणलिया तोये शिवीजे, की तेची चवी करून पाहिजे तर अमृत आहे. असं जे भगवंताच्या मुखातून विनिश्रुत झालेलं अमृत आहे, तेच अमृत कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अशा उदार माऊलींनी हे अमृत सगळ्या जगाला मुक्त हस्ताने भगवती आई ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये जगाला वितरित केले आहे. आणि जसं माऊलींनी हे अमृत कॅशलेस सगळ्या जगाला दिलं आहे, तसंच कॅशलेस आदरणीय पंडित महाराज डाके व त्यांचे सहकारी यांनी आमच्यापर्यंत कॅशलेस पोहोचवलं. पावतीमुक्त, पाकिटमुक्त, प्लास्टिकमुक्त, पक्वान्नयुक्त एक आदर्श उभा केला. त्यांच्या हातून अशीच प्रकारे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आई माऊली यांची सेवा घडो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या जागेवर सेवा करणारे आदरणीय हेंडगे गुरुजी यांचे खूप खूप धन्यवाद. असं स्वामीजींनी आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. आपल्याला त्यांचं लवकरच दर्शन होणार आहे. मानवत, परतूर, जिंतूर वगैरे आपण त्यांचे भोगते आहोत. आपण त्यांचे त्या ठिकाणी फार मोठे श्रोते आहोत. आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. आणि मग आता स्वामीजींची प्रकृती बिघडल्यामुळं ही अगोदरच स्वामीला हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदरच ही तारीख मी विनंती केली होती. आणि आज मग आता सांगायचं कोणाला, तर मग गुरुजींची सेवा ठेवली. त्याचं काय कारण आहे की आपल्याला सर्वांना ज्ञात नसेल. ही संकल्पना थोडीशी कधीकधी हायजॅक होते. करतात सर्व आणि कधीकधी ते नाव माझ्या येऊन ठेपतं. असं थोडासा होतंच तसं. म्हणजे करतात दुसरं, नाव होतं एकाचं. अशा पद्धतीनं सगळेच प्रचारक याच्यामध्ये काम करतात, भरपूर करतात. सगळ्यांचे कष्ट आहेत. न कोणा एकट्याचे आहेत, न कोणाचे आहेत, न 4-2 महाराजांचे आहेत. सर्वांचे तितके कष्ट आहेत. जे प्रचारक झिजले फिरले त्यांचा हा पारायण सोहळा आहे. म्हणून या पारायण सोहळ्याचे 4 C आहेत. एक कॅशलेस, कास्टलेस, क्लासलेस आणि क्रेडिटलेस. म्हणजे क्रेडिटलेस म्हणजे श्रेय कोणाचंच नाही. हे चालवतात. या सोहळ्याला कोणी प्रमुख महाराजही नाही. या कोणी सोहळ्याला प्रमुख महाराज असेल ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. बस एवढंच महत्त्वाचं आहे. पण या सोहळ्यामध्ये अनेकांनी कामं केले आणि एकदम ते सांगणे अशक्य आहे. फार मोठ्यांचं तप आहे. त्याच्यामध्ये गुरुजींनी सुरुवातीला मानवतपासून तर 50 गावात खूप मोठी सेवा केली. स्वतः जाणं, त्यावेळेस त्यांच्या पायाचं ऑपरेशन होतं. स्वतः जाणं, फिरणं, तिथं पारायण करणं, प्रचार करणं, प्रत्येक कीर्तनात सांगणं. चातुर्मास सोडून 2 महिने ते इथं राहिले. असं तब्बल 14 महिन्याचं अखंडित तप केलं. पण त्यावेळेस त्यांना मी मानवतला आम्ही काही सेवा दिली नाही. पण तरीसुद्धा त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचा प्रचार चालूच आहे. म्हणून रात्री तात्या म्हणले, ज्यांनी विशेष सेवा केली अशांचं एखादं कीर्तन होणं आवश्यक आहे. आणि मग कोणाचं कीर्तन करावं? स्वामींची जागा उणी भरून काढण्यासारखं कोण आहे? आता माझ्यात तर ते सामर्थ्य नाही. नैवन मग काय करावं? मग ज्यांनी आयुष्यभर निष्कामाचा प्रचार केला. आणि याच्या निमित्तानं सांगू इच्छितो, ज्यांनी डिझेलच्या भाड्याशिवाय 1 रुपयाही कधी घेतला नाही, पैसे आले तर परत केले, असं ज्यांचं निष्काम जीवन आहे, कधीही कोणाच्या पैशाला स्पर्श केला नाही, सुंदर वेदांताचे पाठ सांगतात. आणि मी तुम्हाला फोन तरी केला का मानवतला या म्हणून खरं सांगा? फोनसुद्धा नाही आणि माझा त्यानंतर कॉन्टॅक्टही नाही. या ठिकाणी जे जे आम्ही पहा हे सगळे लेकरं दिसत आहोत. ज्ञानोबारांचे सगळे एकाईचे लेकरं आहोत. हे महाराज मंडळ याच्यामध्ये किती कष्ट करत आहेत. आळंदीत एकाच मधुकरीमध्ये सगळे जेवलेले, एका ठिकाणी राहिलेले, असे सगळे प्रेम, ज्ञानोबारांचं प्रेम आहे. माझ्या माऊलीचा कार्यक्रम आहे म्हणून प्रत्येक महाराज मंडळ या ठिकाणी तितकेच काम करत आहेत. कोणाला नावाची अपेक्षा नाही, कोणाला पुढे येण्याची नाही, कोणी नाव घेईल याचीसुद्धा अपेक्षा नाही. अशी या ठिकाणी सर्वांची त्यांची शुभेच्छा आहे. अशा सर्वांच्या शुभेच्छेला त्या ठिकाणी खूप खूप प्रणाम आहे. एकालाही कोणी फोन केला नाही.
ज्यावेळेस भेटले लाईव्ह बाबा या कार्यक्रमाला एवढंच सांगितलेलं आहे त्यावेळेस, त्याच्यानंतर स्पेशल कोणालाच फोन नाही की तुम्ही कार्यक्रमाला या, तरीसुद्धा स्वतःच्या म्हणजे कोणासाठी नाही आले, ज्ञानोबारासाठी सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्या दिवशी सांगितलं गर्दीत महाराज लोक अर्धी एवढे खूप महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आपण सर्वांना त्या ठिकाणी दुरूनच रामकृष्ण हरी घालू, म्हणा रामकृष्ण हरी. सर्व संतांचं पूजन झालेलं आहे. महाराज पैसे देऊन माणसं मिळत नाहीत. इथं या ठिकाणी किती मोठं वैभव आहे संप्रदायाचं. हे कॅशलेस वैभव नाही, हे ज्ञानोबाऱ्यांचं वैभव आहे. आपण सर्वजणसुद्धा कमाल आहे का नाही. किती गरमीचे दिवस आहेत. अगदी एक मुंगी जाईल एवढंसुद्धा मंडपात अंतर नाही नाना, इतकंसुद्धा अंतर नाही. इथं खच्च मंडप आहे आणि गरमीचे दिवस आहेत तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण तेवढ्या सहनशीलतेनं ऐकता, म्हणून आपल्याला खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद. आज विविध ठिकाणच्या गावाचे पदार्थ आलेले आहेत, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. मागं स्क्रीन आहे बघा, कोणाचं काय आलं. कुंडीचा मठ्ठा आला, पावडे हातगावचं बेसन लाडू आहेत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परतूर शेव, हसमुख कॉलनी शेवयाची खीर, हिस्सी पोहे चिवडा, सावंगे ताटी जिलेबी, कनेरवाडी आंब्याचं लोणचं, अष्टसखी ग्रुप आईस्क्रीम सकाळपासून वाटेल तर अजून बी संपली नाही ती बरं का. आणि खेरड्याहून धपाटे आलेले आहेत. देवगाव फाटा पोहे चिवडा, वलंगवाडी शंकरपाळे, सायखेडा जिंतूर इथून या ठिकाणी हिरव्या मिरच्याचा ठेचा आलेला आहे बरं का. आणि रेणाखळी इटली आलेली आहे, भांगापूर जिलेबी, माडा कॉलनी शेलू शंकरपाळे आणि तांदूळवाडीला आप्पे आलेले आहेत. असे रोज कोणाकोणाचे पदार्थ येतात. कोणी काही वाटून चाललं आहे. केळीचे पानं काल व्हिडिओ पाहतात, कोणी केळीचे पानं आणून टाकते, कोणी वाटी आणून टाकतात, कोणी गिलास आणून टाकतात. रस्त्यानं जाताना तेवढीच त्या ठिकाणी संख्या आहे, मंडपातही तेवढीच आहे. लाडू या ठिकाणी. आणि हां, तर सर्वांना एक विनंती आहे की वाढायची आता सर्वांनी थोडीशी काळजी घ्यायची. सर्वांनी वाढायची काळजी घ्यायची आहे. समाज आपणच या ठिकाणी माऊलीचे भोगते आहोत. अनिल दादा, अमोल दादा, आपण या ठिकाणी माऊलींचे